नमस्कार मित्रांनो, आपल्या मनाची गुपिते चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच संवेदनशील देखील असेल. अनेकदा आपल्याला वाटतं की आपलं नातं एकदम परफेक्ट चाललंय, सगळं काही गुलाबी आहे, पण आतून मात्र ते नातं कधी संपण्याच्या वाटेवर येतं हे आपल्याला कळतच नाही. खास करून जेव्हा मुली नातं संपवण्याचा विचार करतात तेव्हा त्या थेट तोंडावर येऊन बोलत नाहीत. त्या खूप हुशार असतात. त्या आधी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करतात आणि त्यांच्या वागण्यात असे काही छोटे छोटे बदल होतात जे एखादा मुलगा कधीच ओळखू शकत नाही. आणि जेव्हा त्याला कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज मी तुम्हाला नातं पूर्णपणे संपवण्यापूर्वी मुलीमध्ये होणारे असे 5 मोठे आणि महत्त्वाचे बदल इतक्या खोलवर समजावून सांगणार आहे की यापुढे तुम्हाला तुमच्या नात्यातील प्रत्येक गोष्ट आरशासारखी स्पष्ट दिसेल. हे बदल समजून घेतले तर तुम्ही वेळीच नातं वाचवू शकाल किंवा सन्मानाने बाहेर पडू शकाल. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला मानवी मनाची गुपिते, नातेसंबंधाचे बारकावे असे विषय आवडत असतील तर आपल्या मनाच्या गुपिते या परिवारात सामील होण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेली घंटीचे बटन दाबा, जेणेकरून मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. मुद्दा 1. तिची बोलकी शांतता. मित्रांनो, नात्यातील सर्वात मोठा धोका कोणता असतो माहीत आहे का? भांडण नव्हे तर शांतता. पण ही शांतता साधी नसते. ही असते बोलकी शांतता. याचा अर्थ काय? आधी विचार करा, तुमच्या नात्याची सुरुवात कशी झाली? ती तुम्हाला दिवसातून किती वेळा कॉल करायची किंवा किती मेसेज करायची? आज मी काय खाल्लं? आज मला ऑफिसमध्ये बॉसने काय म्हटलं? आज रस्त्यात मला कोण भेटलं? मला आज कसं वाटतंय? आज मी कोणते कपडे घेतले? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ती उत्साहाने तुमच्यासोबत शेअर करायची, कारण तिला तुमच्या प्रतिक्रियेची गरज होती. तिला वाटायचं की तुम्ही तिच्या आयुष्याचा भाग आहात. पण आता काय होतंय? आता तुम्ही तिला विचारलं तरी ती फक्त हो, नाही किंवा ठीक आहे यामध्ये उत्तर देते. तुम्ही तिच्या आयुष्यात काय चाललंय हे विचारलं तरी ती काही खास सांगत नाही. तुम्ही तिच्याकडून काही अपेक्षा ठेवणं सोडून दिलंय का? किंवा तिला आता तुमच्या प्रतिक्रियेची गरज उरली नाही आहे? याच बदलाला मानसशास्त्रात इमोशनल विड्रॉल म्हणतात. म्हणजे ती भावनिकरित्या तुमच्यापासून स्वतःला दूर करत आहे. जेव्हा एखादी मुलगी तुमच्याशी बोलणं कमी करते तेव्हा तिच्या मनात 3 गोष्टी असू शकतात. 1. तिला आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. तिला वाटतं की तुम्ही तिला समजून घेणार नाही. 2. तिला आता तुमच्याकडून काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. तिला वाटतं की तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही, तुम्ही बदलणार नाही. 3. तिने मनातल्या मनात तुम्हाला बाजूला सारलं आहे. तिला आता तुमच्यासोबत तिचं भविष्य दिसत नाही आहे. तिची ही शांतता रागापेक्षा जास्त भयानक असते, कारण रागात किमान नातं टिकवण्याची ओढ असते, पण या शांततेत फक्त नात्याचा शेवट लपलेला असतो. ती मनातल्या मनात नातं कधीच संपवून मोकळी झालेली असते, फक्त तुम्हाला दाखवत नाही. मुद्दा 2. भांडण करणं किंवा तक्रार करणं सोडून देणं. दुसरा मोठा आणि धोकादायक बदल म्हणजे ती आता तुमच्याशी भांडत नाही किंवा तुमच्या चुकांवर तक्रार करणं सोडून देते. हे ऐकून तुम्हाला वाटेल, अरे वा, किती चांगलं झालं, कटकट थांबली. पण मित्रांनो, इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करताय. लक्षात ठेवा, मुलगी तुमच्याशी कधी भांडते? जेव्हा तिला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. जेव्हा तिला वाटतं की तुम्ही सुधारावं, तुम्ही तिला जास्त वेळ द्यावा, तुम्ही तिच्या भावना समजून घ्याव्यात. भांडण हे नात्याला दुरुस्त करण्याचा एक मार्ग असतो. तिच्या भांडणात तिच्या प्रेमाची, तिच्या काळजीची एक छोटीशी ज्योत अजूनही पेटलेली असते.
पण जेव्हा ती भांडण पूर्णपणे बंद करते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तिने तुमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा मारून टाकल्या आहेत. तिला आता तुमच्याशी भांडून किंवा तक्रार करून काहीच मिळणार नाही याची खात्री पटलेली असते. तुम्ही कोणाशीही बोला, तुम्ही कितीही उशिरा घरी या, तुम्ही तिला वेळ दिला नाही तरी तिला काहीच फरक पडत नाही. ती आता फक्त नशिबावर सोडून देऊन स्वतःचं वेगळं जग शोधू लागली आहे. ती मनात म्हणते, तुम्ही काहीही करा, मला आता काहीच फरक पडत नाही. ही उदासीनता नात्यासाठी विषारी असते. कारण जोपर्यंत ती भांडते, जोपर्यंत ती तुमच्यावर ओरडते, तोपर्यंत नातं जिवंत आहे. पण ज्या दिवशी तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली, तुमच्या चुकांकडे डोळे झाक करायला सुरुवात केली, त्या दिवशी नातं संपलं असं समजा. कारण आता तुम्ही तिला इतके महत्त्वाचे वाटत नाही की ती तुमच्याशी भांडेल किंवा तुमच्यासाठी तिच्या डोक्याला ताप लावून घेईल. मुद्दा 3. प्रायोरिटी आणि तुमच्यासोबत वेळ घालवणे टाळणे. तिसरा बदल म्हणजे तिच्या आयुष्यातील तुमचं स्थान हळूहळू खाली जाणं आणि तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नवनवीन कारणं देणं किंवा टाळाटाळ करणं. आधी तिच्याकडे तुमच्यासाठी कितीही कामात असला तरी वेळ असायचा. ती तिच्या कामातून वेळ काढून तुम्हाला भेटायची, कॉल करायची किंवा मेसेज तरी करायची. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्यासाठी खास असायचा. पण आता काय होतंय? आता तिला तिच्या मैत्रिणींसोबत फिरणं, ऑफिसचं काम किंवा अगदी घरी नुसतं बसून राहणं तुमच्यासोबत बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं. तुम्ही तिला भेटायला बोलावलं तर तिला आज डोकं दुखतंय, आज खूप काम आहे, आज पाहुणे येणार आहेत, आज माझी एनर्जी नाही आहे, अशी 100 कारणं तयार असतात. ही खरं तर कारणं नसतात, तर तुम्हाला टाळण्यासाठी बनवलेली ढाळ असते. तिला आता तुमचं अस्तित्व नकोच वाटतं. तिला असं वाटतं की तुमच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे वेळेचा अपव्यय. तुमच्यासोबत राहिल्याने तिला आनंद मिळत नाही, तर उलट त्रास होतो. जेव्हा एखादी मुलगी सतत तुम्हाला बिझी असल्याचं सांगत असेल, तुमच्या भेटीगाठी टाळत असेल, तर समजून जा की ती तुम्हाला तिच्या आयुष्यातून हळूहळू बाहेर काढते. तिने तुम्हाला तिच्या प्रायोरिटी लिस्टमधून काढून टाकलं आहे. ती आता तिच्या आयुष्यात नवीन गोष्टी, नवीन लोक किंवा नवीन छंद शोधत असते, पण तुमच्याशिवाय. मुद्दा 4. भविष्यातील योजनांमधून तुमचं नाव गायब होणं. चौथा बदल खूप खोल आहे आणि हा बदल मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा बदल म्हणजे तिच्या भविष्यातील योजनांमध्ये तुमचं स्थान पूर्णपणे नाहीसं होणं. आधी तुमच्या गप्पा कशा असायच्या? आपण तिथे फिरायला जाऊ, आपलं लग्न झाल्यावर आपण असं करू, आपल्या घराचा रंग कसा असेल, आपल्या मुलांना आपण असं शिकू. या गप्पांमध्ये मी नाही तर आपण असायचं. तुम्ही दोघे मिळून एक सुंदर भविष्य रंगवायचा प्रयत्न करायचा. ती तुम्हाला तिच्या स्वप्नांमध्ये पाहायची आणि तुम्ही तिला स्वप्नांमध्ये. पण आता काय होतंय? आता ती फक्त स्वतःबद्दल बोलते. मला हे करायचं आहे, मी तिथे जाणार आहे, माझ्या करिअरसाठी मला हे करायचं आहे. तिच्या भविष्यातील प्लॅन्समध्ये आता तुमचं स्थान नसणं. तिला आता तुमच्यासोबत आयुष्य अंधारात दिसतंय. त्यामुळे ती स्वतःचा रस्ता वेगळा शोधू लागली आहे. ती आता तिच्या भविष्याच्या चित्रात तुम्हाला पाहत नाही. जेव्हा एखादी मुलगी भविष्यातल्या गप्पांमध्ये तुम्हाला गृहीत धरणं बंद करते, तेव्हा समजून जा की तिने मनातून तुमची साथ सोडली आहे. तिने तुमच्याशिवाय तिच्या आयुष्याची नवीन स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. तिचा हा निर्णय खूप आधीच झालेला असतो, फक्त ती तुम्हाला सांगत नाही. मुद्दा 5. शारीरिक आणि भावनिक दुरावा. 5वा आणि सर्वात गंभीर बदल म्हणजे शारीरिक आणि भावनिक दुरावा. हा बदल ओळखायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा हा बदल होतो तेव्हा नातं वाचवण्याची शक्यता खूप कमी असते. आधी तुम्ही जवळ आलात की तिला सुरक्षित वाटायचं, आनंद व्हायचा, तुमचा स्पर्श तिला प्रेमाचा वाटायचा. पण आता काय होतंय? तुम्ही जवळ येण्याचा प्रयत्न करता, तुम्ही तुमचा हात पकडण्याचा प्रयत्न करता,
तेव्हा ती अस्वस्थ होते. तुमचा स्पर्श तिला आता प्रेमाचा वाटण्याऐवजी ओझं वाटू लागतो. ती जाणीवपूर्वक तुमच्यापासून लांब बसते किंवा सार्वजनिक ठिकाणी तुमचा हात पकडणं टाळते. भावनिकदृष्ट्या ती आता तुमच्यासाठी अनोळखी बनलेली असते. तिला आता तुमचं रडणं, तुमचं दुखणं किंवा तुमचा आनंद कशाचाच स्पर्श होत नाही. तुमच्या भावना तिच्यासाठी काहीच नसतात. ती तुमच्यासमोर असते पण तिचं मन तिथे नसतं. याला इमोशनल डिस्कनेक्शन म्हणतात. म्हणजे तुमच्या दोघांच्या मनातील कनेक्शन तुटलेलं असतं. जेव्हा मन तुटतं तेव्हा शरीर कितीही जवळ असलं तरी काहीच अर्थ उरत नाही. हा दुरावा नात्यातील शेवटची पायरी असते. यानंतर नात्यात फक्त एक औपचारिक दिखावा उरतो, ज्यात प्रेम आणि भावना दोन्हीही संपलेले असतात. तर मित्रांनो, हे होते ते 5 मोठे बदल जे नातं संपवण्यापूर्वी मुलींमध्ये दिसू लागतात. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवे असतात, पण जेव्हा एक व्यक्ती मनातून नातं सोडून देते तेव्हा एकट्याने ते ओढत राहणे म्हणजेच स्वतःचाच अपमान करण्यासारखं आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारांमध्ये हे संकेत दिसत असतील तर घाबरून जाऊ नका. आधी स्वतःला विचारा की तुम्ही कुठे चुकलात का? तिच्याशी मोकळेपणाने शांतपणे संवाद साधा. तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित अजूनही वेळ गेलेली नसेल आणि तुम्ही तुमच्या नात्याला एक नवी संधी देऊ शकाल. पण जर समोरच्या व्यक्तीने नातं संपवण्याचं मनाशी ठरवलं असेल तर जबरदस्ती कोणालाही थांबवू नका. कारण जबरदस्तीच्या प्रेमापेक्षा सन्मानाचा विरह कधीही चांगला असतो. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची किंमत ओळखा. स्वतःच्या मानसिक आरोग्याला महत्त्व द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून इतरांनाही मदत मिळेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला मानवी मनाचे असेच गुप्यते उलगडायला आवडत असतील तर आपल्या मनाची गुप्यते या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांना याची खूप गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.